नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये द्विपक्षीय करारासाठी सध्या वाटाघाटी सुरू आहे. अमेरिका दबाव वाढवतोय की भारतानं अमेरिकेचा मका, सोयाबीन, कापूस, डेअरी उत्पादनं आणि इतर शेतीमालासाठी आपली बाजारपेठ भारतानं खुली करावी. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढली होती. मात्र आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलंय की भारत सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही. अमेरिकेसोबत वाटाघाटी करताना डोळे बंद करून भारत सरकार वाटाघाटी करत नाहीये. आपल्या शेतकऱ्यांचा नेमका फायदा कशात आहे तसंच नुकसान कशात आहे याची जाणीव भारत सरकारला आहे. त्यामुळे व्यापारी वाटाघाटी करताना आपल्या शेतकऱ्यांच्या हितालाच प्राधान्य असल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये सध्या द्विपक्षीय करारासाठी वाटाघाटी सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातीवरती 26% आयात शुल्क लावलं होतं. त्यानंतर भारतानं अमेरिकेसोबत वाटाघाटी करण्यासाठी तयारी दर्शवली, चर्चा सुरू झाली. आता दोन्ही देशांमध्ये व्यापारी करार करण्याची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. जसजशी चर्चा पुढे येत गेली तसतसं अमेरिकेला नेमकं भारताकडून काय पाहिजे हे देखील पुढे येत गेलं. सुरुवातीला अमेरिकेनं मागणी केली होती की भारतानं आपली सोयाबीनची, मक्याची तसंच डेअरी उत्पादनांची बाजारपेठ अमेरिकेच्या उत्पादनांसाठी खुली करावी यासाठी दबाव वाढवला होता. अमेरिकेच्या शिष्टमंडळानं म्हणजे चर्चा करताना बैठकीमध्ये या 3-4 सेक्टरमध्ये भारताच्या मालाला एंट्री द्यावी, आयात शुल्क कमी करावं यासाठी दबाव वाढवला होता. परंतु भारतानं पहिल्यांदा जीएम पिकांविषयीची चर्चा टाळली. हा विषय चर्चेतच नको असा मुद्दा मांडला होता. त्यानंतर डेअरी उत्पादनांना भारतामध्ये सरसकट एंट्री मिळणार नाही यावर देखील भारत सरकार ठाम आहे. त्यामुळं या 2-3 सेक्टरमध्ये की जे सेक्टर आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहेत त्याविषयी केंद्र सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील स्पष्ट केलं आहे की भारत सरकार व्यापारी वाटाघाटी करताना आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही. अमेरिकेनं भारतानं आपली बाजारपेठ अमेरिकेच्या शेतीमालासाठी ओपन करावी, खुली करावी यासाठी दबाव सुरुवातीपासूनच वाढवलेला आहे. परंतु भारत सरकार डोळे बंद करून कुठलाही करार करत नाही किंवा चर्चा करत नाही आहे. आपल्या शेतकऱ्यांचा फायदा कशात आहे, तोटात कशात आहे याचं भान आपल्या सरकारला आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जाऊन कुठलाही निर्णय होणार नाही, अशी कोणतीही बाब करारामध्ये येणार नाही की ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल, असं देखील केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. व्यापारी वाटाघाटी करताना दोन्ही देशांचा विचार करावा लागतो, एकांगी विचार करून चालत नाही. मात्र आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं आहे असं देखील कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आता दोन्ही देशांमध्ये व्यापारी वाटाघाटी चालू आहे आणि त्यामुळं सर्वाधिक चर्चेला येणारा मुद्दा आहे तो म्हणजे शेती. कारण भारतामध्ये शेती हे जवळपास 50% लोकांचं उपजीविकेचं साधन आहे. 50% लोकांची रोजीरोटी या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे जर समजा शेतीला प्रभावित करणारे निर्णय होत असतील तर भारताची ग्रामीण अर्थव्यवस्थाच प्रभावित होईल असं सुरुवातीपासून मानलं जात आहे. अमेरिकेची मुख्य मागणी की भारतानं अमेरिकेचं जीएम मका, सोयाबीन तसंच ज्वारी इतर उत्पादनांना भारतानं एंट्री द्यावी. आयातीवरती बंधनं घातली ती बंधनं काढावीत. जे काय आयात शुल्क लावलं ते देखील कमी करावं. परंतु भारतानं सुरुवातीपासूनच भूमिका घेतली की भारत जीएम पिकांना एंट्री देणार नाही. त्यानंतर अमेरिकेची दुसरी मागणी होती की अमेरिकेच्या स्वस्त डेअरी उत्पादनांना भारत सरकारनं आयात करण्याला परवानगी द्यावी. आता अमेरिकेची शेतकऱ्यांची जे काही सरासरी गोधनाची किंवा जे काही पशुधनाची संख्या आहे ती शेकड्यांमध्ये आहे आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांची जे काही पशुधनाची संख्या आहे ती 3 किंवा 4 आहे. त्यामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांचा जो काही खर्च आहे तो देखील कमी आहे, आपल्या शेतकऱ्यांचा जास्त आहे. आणि दुसरीकडे अमेरिकन सरकार आपल्या डेअरी फार्मना मोठ्या प्रमाणात अनुदानं देखील देत आहेत. त्यामुळे तेथील डेअरी फार्मना आपले डेअरी उत्पादनं स्वस्तात विकणं परवडतं आणि अमेरिकन सरकार निर्यातीसाठी देखील अनुदान देत असल्याचे वृत्त येतच असतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या देशातील डेअरी उद्योगावरती एकूणच संकट येईल अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु केंद्र सरकारनं स्पष्ट केलं की डेअरी उद्योग अमेरिकेच्या उत्पादनांसाठी खुला करण्याची कुठली सध्या तरी चर्चा झालेली नाहीये किंवा भारत सरकार तसा कुठला निर्णय घेणार नाही. देशातील डेअरी उद्योगाला सरकारचं संरक्षण कायम असेल. एकंदरीतच काय सध्या अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जी काही व्यापारी वाटाघाटीची चर्चा चालू आहे आणि शेवटी द्विपक्षीय करारानुसार जे काही ठरेल त्याचा आपल्या शेतीमालाच्या बाजारावरती परिणाम होणार आहे. आणि या द्विपक्षीय करारामध्ये नेमकं काय येतंय, कशा वाटाघाटी होत आहेत, अमेरिकेच्या कोणत्या उत्पादनांना भारत सरकार कमी आयात शुल्कामध्ये आयात करण्याला परवानगी देत आहे, या सगळ्यांचा परिणाम एकंदरीत आपल्या बाजारावरती दिसून येणार आहे. आता जसं जशा व्यापारी वाटाघाटीच्या बातम्या पुढे येत आहेत, चर्चा पुढे येते, त्यानुसार आपल्याला बाजारावरती जो परिणाम होणार आहे त्याची देखील चर्चा घडताना दिसून येते. परंतु जेव्हा व्यापारी करार पूर्ण होईल आणि त्याची घोषणा होईल तेव्हा त्याचे जे काही तपशील पुढे येतील त्यानंतरच आपल्याला नेमका त्याचा काय परिणाम होईल हे आपल्याला स्पष्ट करता येईल किंवा त्याचं विश्लेषण करता येईल. सध्या तरी पूर्ण जगाचं लक्ष आहे की नेमकं भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये शेतीमालाच्या बाजारावरून नेमका काय वाटाघाटी होत आहेत. अमेरिकेच्या शेतीमालाला भारत सरकार खरंच आपली बाजारपेठ खुली करून देतं काय, डेअरी उत्पादनांविषयी काय चर्चा होते, याचं लक्ष केवळ भारतात किंवा अमेरिकेच्या शेतकऱ्यांचंच नाही तर शेजारच्या इतर देशातील शेतकऱ्यांचं देखील आहे.
आता या व्यापारी करारावरून या पुढच्या घडामोडी ज्या काही घडतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।